नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. माझी लाडकी बहीण योजना पुण्यामध्ये आता त्याचे शुभारंभ झाला, पुण्यातच झाला आणि तिन्ही लोक म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बालेवाडी इथे हजर होते आणि त्यांनी ती योजना सुरुवात केली असं जाहीर केलं. अर्थात 2 महिने म्हणजे हे मागच्याच बजेटमध्ये महाराष्ट्राच्या 2024च्या बजेटमध्ये अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या योजनेचं अनाउन्समेंट केली होती आणि त्याची पूर्तता किंवा त्याची सुरुवात झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जाहीर केलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की पॉलिटिकल राजकारणावर मी बोलायला फारसा उत्सुक नाही आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे महाराष्ट्रात चाललं आहे त्यावर मी तरी काही समाधानी नाही आहे. पण जर मी त्याबरोबर हेही सांगितलेलं आहे की पुण्याचा जर तिथं संबंध येत असेल, पुण्याच्या नागरिकांवर त्याचा परिणाम होणार असेल तर मी नक्कीच बोलणार. मग तो राज्याचा विषय असू दे, देशाचा विषय असू दे किंवा अगदी आंतरराष्ट्रीय विषय असू दे, ज्याचा परिणाम पुण्याच्या नागरिकांवर होणार आहे ते मी नक्कीच बोलणार. तर माझी लाडकी बहीण योजना ही जी सुरुवातच पुण्यातनं झाल्यामुळे मी याच्यावर नक्कीच बोलणार आहे. ही योजना काय आहे, कसं आहे तुम्हाला सगळं माहितीच आहे. त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, कुठल्याच डिटेलमध्ये मी जाणार नाही. पण याचा नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे का नाही होणार आहे, त्याचं आर्थिक गणित कसं आहे आणि ती पुढे कशी चालणार आहे नाही चालणार आहे याचं पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो. त्यामुळं कृपया हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण का त्यानं आम्हाला जास्त बळ मिळतं. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना अगदी मोठ्या थाटामाटात ही योजना आणलेली आहे. आपल्याला सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाकडनं याची पूर्ण दोन्हीकडची माहिती मिळते. चांगली आहे, वाईट आहे हे दोन्ही आपल्याला कळतं आहे. त्यावर वेगवेगळे मंत्रीसुद्धा असं बोलतात, तसं बोलतायत, दमदाटी करतायत, विनंती करतायत, हे सगळं आपण बघतोच आहोत. पण मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही आहे. तुम्हाला फक्त ती माहिती तर आहेच. याचं आर्थिक गणित मी जे तुमच्यासमोर मांडणार आहे ते जरा जाणून घ्या की साधारणतः महिन्याला प्रत्येक महिलेला जी त्याला पात्र आहे अशी महिला जी आहे तर तिला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला तिच्या बँकेत आणि तिच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहे. आत्ताच पुण्यामध्ये जे इव्हेंट झाला, ती सुरुवात झाली असं म्हटलं, त्यावेळी 2 महिन्याचं म्हणजे 3,000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा केलंय. आणि सांगताना आनंद वाटतो, 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत मित्रांनो. आणि हे आत्ता तरी एका टप्प्यामध्ये 1 कोटी आणि काही लाख असं आहे. आपण 1 कोटी धरूया. 1 कोटी महिलांना दिलेल्या अजून किती महिला या जे लाभार्थी असणार आहेत हे आपल्याला लवकरच कळेल, तेही मी तुम्हाला सांगतो. पण आत्ता जे झालेलं आहे, जे जमा झालेलं आहे, जे फडणवीस साहेबांनी जे जाहीर केलेलं आहे ते आहे 1 कोटी आणि काही लाख. याचा अर्थ हे 3,000 कोटी एवढे पैसे हे ह्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, हे लाभार्थींना मिळाले आहेत. हे आपल्या राज्याचे पैसे आहेत. तर मित्रांनो, मी त्याबरोबर असं म्हणतो की ही जी माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचबरोबर बऱ्याच काही योजना आहेत. तर हा प्रश्नही निघाला होता की याचा जो निधी असेल तो कुठनं वेगळा तयार केला जाईल, वळवला जाईल, कुठून आणला जाईल, ह्याच्याबद्दलचे बऱ्याचशा सुज्ञ नागरिकांनी संशय उपस्थित केला होता. काल माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीने अनेक गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, अंगणवाडी असेल, आशा वर्कर असेल किंवा धरणग्रस्तांचे, भूसंपादनवाल्यांचे पैसे असतील, हे सगळे जे पैसे आहेत हे पैसे लाडली बहीणसाठी वळते केले गेले. ते पैसे वळते केल्यामुळे जे लोक गरजू आहेत, ज्यांच्या हक्काचे पैसे आहेत, ते पैसे त्यांना मिळणार नाहीयेत. मला तर असं साधं वाटतं की पुण्याचा जर विचार करायला गेला की 3,000 कोटी हे जमा झालेले असतील 2 महिन्याचे, तर मग आता यातले पुण्याचे किती असतील हा विषय परत वेगळा आहे. पण पुण्यातला मी विषय यासाठी घेतोय की पुण्यामध्ये एक शहरी गरीब योजना ही एक योजना राबवली जाते आणि त्या संदर्भात दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ती योजना पैशाअभावी
त्यांना बिल मिळालं नाही म्हणून ती बंद करण्यात आली, याची बाईट्स माझ्याकडे ऑलरेडी मी टाकलेले आहेत. त्याच्यावर आणखीन डिटेल्स मी देणारच आहे. पण सध्या फक्त फिगर वाईज सांगतो की 8 कोटीचं बिल थकल्यामुळे दीनानाथ मंगेशकर ह्या प्रतिष्ठित या दवाखान्याने या हॉस्पिटलनं ही योजना बंद केली. मागचे 4 महिन्यापासून ही बंद केलेली आहे. तर मित्रांनो, मग मला तेच म्हणायचं की हे काल परवा जे 3,000 कोटी पूर्ण राज्यातल्या माझी लाडकी बहीण योजनेला अंतर्गत देण्यात आले, 3,000 कोटी, त्याच्या अगेन्स्ट पुण्यातलं, अर्थात पुण्यातले यातले 3,000 कोटीपैकी किती असतील मला माहीत नाही, पण पुण्यामध्ये एका हॉस्पिटलला 8 कोटी नाही म्हणून योजना त्यांनी बंद केली. तर मग मात्र हा प्रश्न प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःला विचारला पाहिजे की जर तुम्ही एक योजना काढताय, त्याला पैसे तुम्ही देताय, तर मग काही योजना जुन्या ज्या आहेत चांगल्या आहेत, शहरी गरीब योजना, परत एकदा मी सांगतो की पूर्ण देशामध्ये फक्त पुण्यातली महानगरपालिकेने ही कल्पना आणलेली आहे आणि ते राबवतात आहे. मला त्याचा अभिमान आहे आणि मला आनंदी वाटतो. पण ते बंद पडणे आणि ते पैशाअभावी जर बंद पडत असेल तर त्यावेळी दुसऱ्या योजनेवर ही शंका उत्पन्न होणारच. हा मुद्दा येतो पहिल्यांदा. त्यानंतर परत दुसरा प्रश्न जे नागरिक म्हणतात की ही योजना आत्ताच का आली, अगदी पुढच्या विधानसभेच्या अगदी तोंडावर, त्याच्या अगदी म्हणजे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कधी होणार आणि आचारसंहितासुद्धा म्हणे सप्टेंबरच्या एंडपर्यंत लागू होणार आहे. म्हणजे या घाई गडबडीत ही योजना आणलेली आहे. याचा स्पष्ट अर्थ त्याचा निवडणुकीत फायदा होण्यासाठीच ही योजना आणलेली आहे. त्याचं आर्थिक नियोजन त्यांना फक्त 2, 3, 6 महिन्यापर्यंत करायचं आहे. पुढचे परत जो नवीन येईल ते आले तर परत ही योजना ते स्वतः चालू ठेवतील असं नाही. सत्ताधारी पक्ष, आत्ता जे म्हणतोय मी, सत्ताधारी म्हणजे महायुती जी मी म्हणतोय, ते स्वतःच ते बंद योजना करणार नाही याची काय गॅरंटी. ते स्वतः दुसऱ्या म्हणजे महाविकास आघाडी जर आली तर ते ही योजना बंद करतील असं जर ते म्हणत असतील. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री पदावर असताना अनेक योजना सुरू केल्या आणि मुख्यमंत्री पदावरनं मी गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारने काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा मी सुरू केलेल्या सगळ्या योजना सगळ्या बंद केल्या. एकही योजना त्यांनी सुरू ठेवली नाही. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. पण बंधू भगिनींनो, उद्याच्या काळामध्ये आपलं काही चुकलं, काही चुकीमुळे जर विपरीत अशा प्रकारचे परिणाम आले, सगळ्यात पहिलं काम काय होणार, सगळ्यात पहिलं काम हे करतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सगळ्या योजना हे बंद करतील. एकही योजना हे चालू देणार नाहीत. तर मग ते स्वतः ते बंद करणार नाहीत याची काय गॅरंटी, हे नागरिकांना स्पष्ट त्यांनी करावं. त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की ही योजना जेव्हा आणण्यात आली तेव्हा त्यांना म्हणजे कुठलाही मुद्दा, जसं लोकसभेची आता निवडणूक झाली, त्यांच्या म्हणजे हे ज्या निवडणूक लढण्यासाठी देशभरामध्ये कुठला महत्त्वाचा मुद्दाच राहिला नव्हता. त्यामुळे मग ते आपल्याला परिणाम काय झाला ते तुमच्या लक्षात आलेच असेल. तर आता महाराष्ट्रात सुद्धा दुसरा कुठला मुद्दा नसल्यामुळं सुद्धा ही योजना आणलेली आहे आणि सत्ताधारी पक्षांना असं वाटतं की आपली ही योजना खूप चांगली आहे वगैरे वगैरे. पण एक साधा विचार आहे की तुम्हाला कुठली योजना आणताना त्याचा लॉजिकली विचार करायला पाहिजे. कुठल्या दुसऱ्या योजना बंद करून इकडं तुम्ही पैसे जोडायला नाही पाहिजे. त्याचं अजून स्पष्टीकरण लोकांपर्यंत आलेलं नाही की याचं नियोजन तुम्ही कसं करणार आहे, याचे फंड्स कुठनं आणणार आहे. आणि हे सगळे नागरिकांचेच पैसे आहेत. तर नागरिकांचे पैसे परत नागरिकांना देऊन आणि एक ठराविक घटकांना म्हणजे अगदी महिलांना, म्हणजे जे गरजू महिला असतील त्यांना देत जरी असाल तरी इथे प्रश्न असा उपस्थित केला जाईल की त्यांचाच पैसा त्यांना देताय आणि तुमचा एजेंडा तुम्ही राबवताय. हा मुद्दा नागरिक हे विचारणारच. त्याचबरोबर विरोधी पक्षांना सुद्धा हा मुद्दा जर चालला तर आपलं काय होईल अशी भीती वाटून त्याच्यावर टीका करायला सुरुवात केलेलीच आहे. इलेक्शन आलंय का अपेक्षा करता तुम्ही? ते माझ्या बहिणींना मी विनंती करते की तुम्ही पटकन ते काढून घ्या बँकेतून, कारण का ते भारतीय जनता पक्षाचे 2 लोक म्हणतात ते परत घेतील. त्याच्यामुळे माझी सगळ्या महिला भगिनींना ज्यांच्या अकाउंटला पैसे आहेत त्यांना विनंती आहे की काढून घ्या. ते पैसे काय सांगतायत नाही सरकारचं. त्यामुळे मित्रांनो, ही योजना किती दिवस चालेल, कशी चालेल, निवडणुकीपर्यंत चालेल की नाही चालेल, त्याच्या पुढे सुद्धा ती राहील का नाही राहील, याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात
शंका निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर ते परत ह्या योजनेच्या बरोबरच आणखीन आरोप प्रत्यारोप मात्र चालूच आहे. एखादी मित्रांनो कुठल्याही पक्षानं जर एखादी योजना काढली तर त्याला विरोधी पक्षाचा सुद्धा विरोध असायचं काय कारण आहे. जर ते नागरिकांच्या फायद्याचं असेल तर ही जर योजना चांगली असेल तर मग त्याला कुणाचाही विरोध असायला नाही पाहिजे. तर याचंही म्हणजे सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्यामध्ये थोडेसे कमी पडलेत असंही मला वाटतं मित्रांनो. आणि त्याचबरोबर आता ह्या योजनेचं काय होणार ते आपण बघणारच आहोत. पण मी स्वतः म्हणेन की आत्ताच्या परिस्थितीमध्ये मुद्दा कोणता का असेना ह्या विधानसभेची जी निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये मी फार आशावादी नाही आहे. आणि नागरिकांचे सुद्धा ज्यांचा आम्ही अभ्यास करतो ज्यांची म्हणणं तुमच्यासमोर पोहोचवतो तेही फार आशावादी आहेत असं वाटत नाही. कारण का की हे जे साही पक्ष विरोधी पक्षामध्ये 3 आणि सत्ताधारी पक्षामध्ये 3 असं हे जो समीकरण पहिल्यांदा झाले. साही पक्षावरचा विश्वासार्हता लोकांमध्ये अतिशय कमी झालेली आहे, विश्वासार्हता राहिलेली नाही आहे असं आमचा अनुभव येतो आहे. त्यामुळे जरी ही निवडणूक झाली तर जसं लोकसभेमध्ये तुम्हाला म्हणजे लोकांपुढे फारसा चॉईसच नाही. याचा अर्थ आपल्याकडे 2च चॉईस आहे, दगड किंवा वीट. दगडापेक्षा वीट मऊ या दृष्टिकोनानं सरकार निवडलं जाईल असं आम्हाला वाटतं. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.